लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या. नमस्कार, मी अमित देशमुख. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आपल्या पुढे उपस्थित झालेलो आहे. कोविड-19 विरुद्ध लढा जगभर सुरू आहे. आपल्याही देशामध्ये आणि राज्यामध्ये कोविड-19 विरुद्ध लढा आपण सुरू केलेला आहे. केंद्र सरकार सुरुवातीपासूनच ज्या तऱ्हेनं कोविड-19 विरुद्ध उपाययोजना करायला हव्या होत्या त्या काही केल्यासारख्या जाणवल्या नाहीत. सुरुवातीलाच परदेशातले प्रवासी जेव्हा आपल्या देशामध्ये येण्यास सुरुवात झाली त्याच वेळेला काही ठोस पावलं जर उचलली असती तर बरंचसं काही टाळता आलं असतं. अनेक देशांमध्ये कोविड-19 व्हायरसचा प्रादुर्भाव वेळीच पावलं उचलल्यामुळं रोखता आला. भारतामध्ये कोविड-19 व्हायरस खूप नंतर आला. चीनमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर चीनमधून काही देशांमध्ये त्याची लागण झाली आणि त्यानंतर भारतामध्ये याची लागण झाल्याचं आढळलं. त्याही काळामध्ये आपल्यामध्ये अशी अनेकांमध्ये चर्चा होती की हे आंतरराष्ट्रीय प्रवासी जेव्हा आपल्या देशामध्ये येत आहेत तेव्हा यांची छाननी होते की नाही, तपासणी होते की नाही. आमचे नेते राहुल गांधीजी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये कोविड-19 व्हायरसचं हे संकट आपल्या देशावर येऊ घातलेलं आहे अशा सूचना, आव्हान, दक्षता घ्यायला केंद्र सरकारला सांगितलं होतं. पण काहीही झालं नाही. फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिना गेला आणि मार्चच्या शेवटी केंद्र सरकारनं पहिलं लॉकडाऊन जाहीर केलं. ते केलं पण कुणाशीही चर्चा केली नाही, संवाद साधला नाही आणि सगळा देश विस्कळीत होऊन गेला. देशातले अनेक देशवासी अनेक ठिकाणी अडकून पडले. अनेक कुटुंब काही काळापुरते विभक्त झाले. अनेकांच्या कुटुंबातले सदस्य परदेशामध्ये, परराज्यामध्ये, परजिल्ह्यामध्ये या लॉकडाऊनमुळं अडकले. आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मग आपण सगळं जाणताच, लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4. या लॉकडाऊनमुळे काय झालं? जे परप्रांतीय मजूर आहेत, कामगार आहेत, यांची काय अवस्था झाली या देशानं पाहिलेलं आहे. त्यांची दैना
त्यांची व्यथा, त्यांच्या वेदना, हे सारं आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी मी आपल्या पुढे उभा आहे. जे आपल्याला कधीही ठाऊक नव्हतं ते आपल्याला लक्षात आलं. खऱ्या अर्थाने या देशाची उभारणी ज्यांनी केली, या देशाचा पाया ज्यांनी रचला, आज तुम्ही आम्ही सुखानं आपलं जीवन जगू शकतो. पण या सुखामागे जे कष्ट त्या मजुरांनी आणि कामगारांनी घेतलेले आहेत, त्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत, त्या शेतमजुरांनी घेतलेले आहेत, त्या घर कामगारांनी घेतलेले आहेत, कदाचित हे कष्ट जे त्यांनी घेतले याची जाणीव जेवढी आपल्याला असायला हवी होती तेवढी यापूर्वी नसावी. पण निश्चित या लॉकडाऊनमुळे कोविड व्हायरसचा प्रादुर्भाव जो आपल्या देशामध्ये घडला त्यामुळं आपल्याला जाणवलं. आणि आज ही सगळीच माणसं आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबियांकडे जाण्यासाठी केंद्र सरकारकडं डोळे लावून वाट पाहत होती. केंद्र सरकारनं यांचा विचार केला नाही. आज हातावर ज्यांचं पोट आहे त्यांची काय अवस्था आहे, त्यांचं घर कसं चालतंय, त्यांना 2 वेळेसचं अन्न मिळतंय का, त्यांना जगता येतंय का, याचा कसलाही विचार केंद्र सरकारने केला नाही. आणि म्हणून सोनिया गांधी आमच्या नेत्या यांनी पुढाकार घेतला. तेव्हा आपल्या गावाकडे जायचं होतं तेव्हा तिकिटाचेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. खरं तर केंद्रानं त्या तिकिटाचे पैसे द्यायला हवे होते, किंवा त्या तिकिटाचा खर्च केंद्र सरकारनं उचलायला हवा होता. पण ते त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि म्हणून मला अभिमान आहे आमच्या नेत्या सोनिया गांधीजी यांचा, की ज्यांनी योग्य वेळी देशातल्या काँग्रेस जनांना आव्हान केलं आणि ट्रेन, बस, गाडी, जे वाहन या मजुरांना, कामगारांना आपल्या गावी आणि घरी पाठवण्यासाठी उपलब्ध होईल, त्याचा सारा खर्च हा काँग्रेस जनांना, काँग्रेस पक्षाला उचलण्यास आव्हान केलं. आणि तेव्हा केंद्र सरकारचे डोळे उघडले. अनेक रेल्वे, अनेक बस, अनेक गाड्या आदरणीय सोनिया गांधीजी आणि आदरणीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनांनी मजुरांसाठी, कामगारांसाठी तिकिटाचाच खर्च नव्हे तर प्रवासामध्ये लागणारं पाणी, जेवण, औषधं, फेस मास्क, सॅनिटायझर, हे सारं त्या प्रवाशांना उपलब्ध करून दिलं. आमची ही मागणी आहे की तातडीनं केंद्र सरकारनं बँकेच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावेत, जेणेकरून लॉकडाऊनमुळे जे त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे ते काही प्रमाणामध्ये भरून निघेल.
एवढंच नव्हे तर पुढचे 6 महिने या सामान्य गरिबाच्या बँकेच्या खात्यामध्ये दरमहा 7,500 रुपये टाकावेत, जेणेकरून त्याला पुन्हा आपल्या पायावर उभं राहता येईल, पुन्हा त्याला त्याचं आयुष्य थाटता येईल. केंद्राकडे ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि मी आपल्याला आव्हान करू इच्छितो की हा विचार जर आपल्याला पटला तर तुम्ही सुद्धा माझ्या समवेत या लढ्यामध्ये सामील व्हा. केंद्र सरकारला जागं केलं पाहिजे, केंद्र सरकारचे डोळे उघडले पाहिजेत. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. अनेक उद्योगधंदे हे बंद पडलेले आहेत. कोविड-19 व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच देशाची आर्थिक स्थिती केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे ढबगाईला आलेली असताना कोविड-19 व्हायरसमुळे त्यात आणखी भर पडली. अनेकांच्या हाताचे काम, रोजगार, धंदे, व्यवसाय, व्यापार, उद्योग हे सारे ढबगाईला आलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ही मागणी आहे. केंद्र सरकारनं फक्त नवकर्ज देऊ नये तर ठोस आर्थिक मदत या लघु आणि मध्यम उद्योगांना दिली पाहिजे. आणखी एक बाब या निमित्तानं निदर्शनास आणून देऊ इच्छितो, ती म्हणजे ही राष्ट्रीय आपत्ती. कोविड-19 व्हायरस ही राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र सरकारची जिम्मेदारी ही पहिली आहे. केंद्र सरकारनं राज्यांना जो निधी द्यायला हवा तोही अलीकडे मिळत नाही. आणि मग हा देश चालायचा कसा? देशवासियांना ज्या सेवा देणं क्रमप्राप्त आहे त्या सेवा पुरवायच्या कशा? या लॉकडाऊनमुळं न भूतो न भविष्यती असं नुकसान देशाचं आणि देशाच्या अर्थकारणाचं झालेलं आहे. खरं म्हणजे या कोविड-19 व्हायरस या लढ्यामध्ये जे सगळे आमचे आरोग्य सेवक आहेत, हेल्थ वर्कर्स ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यांचे मला मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जी उपकरणं त्यांना लागतात, प्रोटेक्टिव्ह गिअर, कव्हरऑल, फेस मास्क, फेस शील्ड, हँड ग्लव्स, यावर सुद्धा जीएसटी जो आकारण्यात येतो तो जीएसटी 0 करावा असं काँग्रेस पक्षानं आवाहन केलं होतं. पण अजूनही त्यावर कुठलाच विचार केंद्र सरकारनं केलेला नाही. आज डॉक्टरला प्रोटेक्टिव्ह गिअर हे उपलब्ध होत नाही. उपलब्ध झालं तर त्याच्या किमती त्याला परवडत नाही. आणि मग या स्थितीमध्ये केंद्राकडनं काय अपेक्षा होती तर या सगळ्याच प्रोटेक्टिव्ह गिअरला जो कर आकारला जातो तो 0 करावा. पण अजूनही तो केलेला नाही. हा कर 0 करावा ही सुद्धा मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आहे.
आज या लढ्यामध्ये केंद्र सरकारनं हात वर उचललेले आहेत. केंद्र सरकार कुठल्याही राज्यामध्ये सामान्य माणसाच्या मदतीला धावून येतोय असं दिसत नाही, जाणवत नाही. राष्ट्रीय आपत्तीची जबाबदारी ही केंद्राची आहे आणि म्हणून आपल्याला आवाज उठवावा लागेल. आणि हीच वेळ आहे आवाज उठवण्याची. महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात या लढ्यामध्ये सर्वात पुढे होऊन सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आदरणीय राहुल गांधीजी यांनी जे आव्हान आपल्या सगळ्यांना केलंय, केंद्र सरकारला ज्या सूचना वेळोवेळी त्यांनी केलेल्या आहेत आणि खरंच मला त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. राजकारण करायचं नाही हे निक्षून त्यांनी सांगितलंय. आपत्तीच्या या काळामध्ये सरकारबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून काम करायचं. काँग्रेस पक्षाचीच ही भूमिका आहे. पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार हे कुठल्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता एकतर्फी एककल्ली कारभार या देशामध्ये सुरू आहे. आणि त्यामुळे सामान्य माणूस भरडला चालला आहे. कोविड-19 व्हायरस विरुद्धचा लढा हा आपल्याला सामान्य माणसाला अडचणीत न टाकता सुद्धा लढता आला असता, पण हे केंद्र सरकारला लक्षात आलं नाही. हीच बाब आम्ही तुमच्या लक्षात आणून देतोय. स्पीक अप इंडिया ही मोहीम आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली देशभर याची सुरुवात करण्यात येते आहे. मी काँग्रेस जनांना आणि काँग्रेसचा हा आवाज जनतेला पटेलच, त्या जनतेने सुद्धा यात सामील व्हावं हे आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हे आव्हान करेन, घरी राहा, सुरक्षित राहा. कोविड-19 व्हायरस विरुद्ध हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. राष्ट्रीय आपत्ती जरी असली तरी कर्तव्याचा भाग म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आपल्या परीनं सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मी आपल्याला
केंद्र सरकारच्या या गलथान धोरणाच्या विरोधामध्ये चला आवाज उठवूया. स्पीक अप इंडिया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.